युट्यूबवर एका मुलीने बघितलं की लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा हा चेहऱ्यावर लावला तर त्वचा चांगला उजळ होण्यासाठी मदत होते. पण तिने कुठल्याही डॉक्टरांकडे जाऊन म्हणजे माझी स्किन टाईप कुठला आहे, मला ते सूट होईल की नाही हे न विचारता लावलं. तर तिचा चेहरा जो आहे हा पूर्ण काळवंडला, भाजल्यासारखा झाला आणि अक्षरशः जळजळ होत होती तिला. तर अशा वेळी म्हणजे हे झालं IQ माहितीवर, हे झाले घरगुती उपायांवर किंवा चेहऱ्याला मुलतानी माती लावणं आणि असं. तर याच्यातला हा जो काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, म्हणजे आयुर्वेद हा वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच त्वचेचे प्रॉब्लेम्स ट्रीट करतो. म्हणजे सगळ्यात पहिले तिची प्रकृती काय आहे, तर ती होती पित्त प्रकृतीची. त्याच्यामुळे पित्त वाढवणारं असं त्वचेवर काही लावलं गेलं तर त्वचेच्या खाली असलेलं जे काही भ्राजक पित्त आहे किंवा त्वचेतील पित्त आपण म्हणू, तर ते एकदम एनहान्स किंवा ॲग्रेवेट होऊन आलं आणि त्याच्यामुळे ती त्वचा काळवंडली किंवा लाल होऊन आली आणि त्याच्यामुळे तिचा चेहऱ्याचा ग्लोज पूर्ण निघून गेला. तर तिच्या स्किन टाईप न लक्षात घेता, गट टाईप प्रकृती न लक्षात घेता जी काही तिने घरगुती उपाय करून बघितला तर तो तिच्या चेहऱ्यावर बेतला आपण असं म्हणू शकतो.